आज 15 ऑगस्ट आणि आम्ही निघालो भोळे बाबाच्या दर्शनसाठी, जे त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र. नाशिकमध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे क्षेत्र धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक अशा तिन्ही दृष्टीनं विशेष आहे. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर. चला तर मग. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश बिबवे आपले सर्वात स्वागत करतो MB9 फूड अँड ट्रॅव्हल TV यूट्यूब चॅनलमध्ये. विशेषतः पावसाळ्यात सर्वत्र हिरवाईची चादर पसरते. डोंगरांवरून वाहणारे छोटे मोठे धबधबे आणि थंडगार वारा यामुळे त्र्यंबकेश्वरचा प्रवास एक अविस्मरणीय निसर्गानुभव बनतो. मुंबईपासून काही अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत दडलेला हा निसर्गरम्य कसारा घाट. पावसाळ्यात धुक्यानं वेढलेले डोंगर, हिरवाई आणि घाटातील सुंदर वळणं. चला आज अनुभवूया कसारा घाटाचा निसर्ग. श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ, स्वर्गाश्रम, कावनई कमानी पार केल्यानंतर त्र्यंबकेश्वर आपणास 39 किलोमीटर दिसते. तसेच निसर्गरम्य वातावरण सह छोटे मोठे सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहायला मिळतात. पालघर, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर आणि वैतरणा जाण्यासाठी मार्ग असे दिसतीये. फायनली आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलो. आम्ही चंदनाचे आडवे त्रिपुंड लावून घेतलं. पण येथील दृश्य पाहून आम्ही थक्क झालो. कारण लाखोच्या संख्यामध्ये पाहिलेलं शिवभक्त जे रांगेत दर्शनासाठी उभे होतीये, तिथे प्रचंड गर्दी पाहून आम्ही काहीतरी नवीन अनुभवायचं ठरवलं. माझ्या मित्राला रांगेत उभा करून मी पुढे किती मोठी रांग आहे पाहण्यासाठी जायचं ठरवलं. 1 किलोमीटरपेक्षा मोठी रांग पाहून आज भोळे बाबाचे दर्शन होणार असं वाटत नव्हतं. छुट्टी होने के कारण कृपया सर्व शिवभक्तांना विनंती आहे, श्रावण मास 2026 श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून नियोजन नोट नक्की पहा. प्रचंड गर्दी पाहता आम्ही कुशावर्त तीर्थ जायचं ठरवलं. मंदिरापासून जवळच 300 ते 400 मीटर असलेले कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वरमध्ये भागी असलेले अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानले जाते. कुशावर्त कुंडला तीर्थराज कुशावर्त म्हणून ओळखले जाते. सिंहस्थ कुंभमेलेची सुरुवात याच तीर्थपासून होते. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेलेला देशभरातून लाखोच्या सुमारात साधुसंत आणि शिवभक्त या कुंडामध्ये स्थानसाठी येतात. त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये जाण्याआधी कुंडमध्ये स्थान करून मागचं मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं अशी परंपरा आहे. या परंपरा मागच कारण आहे. पौराणिक मान्यतेनुसार गोहत्येच्या पापातून मुक्ता होण्यासाठी महर्षी गौतम ऋषी यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर भोळे बाबाची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या प्रार्थनेनंतर भगवान शिवाच्या कृपेने गंगा प्रगट झाली आणि पुढे जाऊन ती गोदावरी नदी म्हणून पृथ्वीवर वाहू लागली अशी श्रद्धा आहे. कुशावर्त तीर्थ जातच सर्वात पहिले छोटे कुंड पाहायला मिळते. धार्मिक परंपरेनुसार येथे स्नान आणि पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री व श्रावण महिन्यातही येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थकुंडाचे बांधकाम इसवी सन 1750 मध्ये करण्यात आले. सुमारे 21 फूट खोल असून त्यात नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. या तीर्थाच्या बांधकाम व जीर्णोद्धारामध्ये होळकरांचे फडणीस, रावजी महादेव पारनेरकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. हे कुंड गोदावरी नदीच्या प्रतिकात्मक पुनःप्रकट होण्याचे स्थान मानले जाते.
कुशावर्त तीर्थाच्या दगडी वास्तूमध्ये केलेले सुंदर कोरीवकाम लक्ष वेधून घेते. दगडी खांब, कमानी, नक्षीकाम आणि धार्मिक प्रतिमांमधून त्या काळातील स्थापत्यकलेची उत्कृष्ट परंपरा दिसून येते. शेकडो वर्षांचा इतिहास जपणारे हे कोरीवकाम त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची साक्ष देत आजही भाविकांना आकर्षित करते. कुशावर्त तीर्थाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पवित्र कुंडच नाही, तर त्याभोवती असलेल्या सुंदर दगडी 4 ओवऱ्या आणि 4 देवालयेही आहेत. येथे भाविकांना बसण्यासाठी तसेच श्रद्धा, पिंडदान, कालसर्प, नागमणी, धार्मिक विधी करण्यासाठी जागा मिळते. दगडी बांधकाम, कमानी आणि कोरीव नक्षीकाम या परिसराच्या प्राचीन स्थापत्यकलेची सुंदर साक्ष देतात. कुशावर्त तीर्थाच्या पवित्र परिसरात असलेले हे आहे केदारेश्वर मंदिर. भगवान शिवाच्या केदारेश्वर रूपाला समर्पित असलेले हे मंदिर या तीर्थक्षेत्राच्या धार्मिक महत्त्वात आणखी भर घालते. प्राचीन दगडी स्थापत्य, कुंडाभोवतीच्या ओवऱ्या आणि मंदिरांचा हा परिसर भाविकांना आध्यात्मिक अनुभव देतो. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच प्रवेशद्वाराचे नक्षीकाम, शिल्पकला आणि कोरीवकाम पाहताच रहाव प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला महाबळी हनुमान आणि उजवी बाजूला गणेशजी विराजमान आहेत. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर मध्यभागी छताच्या वरच्या बाजूस जणू मशिनीनं तासून बनवेल कोरीवकाम सर्व काही अविश्वसनीय वाटते. नंदी महाराजच्या अंगावरी आणि गळ्यातील गुंगराच्या माळा तसेच पाठीवरील कोरीवकाम जिवंत असण्याचे भास करून देते. तसेच आतल्या बाजूला देवकोस्त, नर्तिकी का शिवभक्तच्या स्वागतसाठी उभ्या आहेत अस जाणवतं. मंदिरास गर्भगृह खालच्या बाजूला आहे. गाभाऱ्यात केदारेश्वरच स्वयंभू शिवलिंग आहे. त्यावर रत्नजरीत मुखवटा चढवली जातो. सर्व मंदिर नक्षीकाम, कोरीवकाम शिल्पकलांनी सजवलं आहे. कुशावर्त बाजूस अनेक शिवालय आहेत. स्थान झाल्यावर वर आम्ही महादेवाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. मंदिराच्या बाहेरील आवारात पोचण्यासाठी आम्हाला 4 ते 5 तास लागलं. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येनं भाविक येतात. विशेषतः सोमवार, श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर धार्मिक पर्वांमध्ये येथे भाविकांची मोठी गर्दी असते. दर्शनासाठी भाविक रांगेतून हळूहळू पुढे जातात. ही रांग म्हणजे केवळ मंदिरात प्रवेश करण्याचा मार्ग नाही, तर अनेक भक्तांसाठी ती महादेवाच्या दर्शनाची आतुरतेनं केलेली एक आध्यात्मिक यात्रा असते. रांगेत उभं असतानाही वातावरणात सतत ऐकू येत राहतं, हर हर महादेव. शिवभक्त भोळेबाबाचा नामस्मरण गर्जना देत चालत आहेत. मंदिरातील भक्तिमय वातावरण आणि मंत्रोच्चार मनाला एक वेगळीच शांतता देतात. मंदिरामध्ये A1 ते A11 असे 11 सेक्टर आहेत. त्यात 3 तास ते पार करून आता आपण पोहोचतो मंदिराच्या सर्वात पवित्र भागात, म्हणजेच गर्भगृहात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची रचना इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे 3 लहान लिंगरूप प्रतीकांचा उल्लेख आढळतो. धार्मिक परंपरेनुसार हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. म्हणून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला त्रिमूर्ती स्वरूपाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गर्भगृहातील हे दर्शन काही क्षणांचं असलं तरी भाविकांच्या मनात त्याची अनुभूती आयुष्यभर राहते. त्र्यंबकेश्वर या नावाचा संबंध भगवान शिवाच्या त्रिनेत्राशी जोडला जातो. या भूमीला गोदावरी नदीच्या उगमामुळेही विशेष महत्त्व प्राप्त झालंय. म्हणूनच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिराची वास्तुकला अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या शिखरावर आणि भिंतींवर केलेले नाजूक कोरीवकाम प्राचीन स्थापत्यकलेची सुंदर झलक दाखवते. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटतो. डोंगरांवर पसरलेले धुके, वाहणारे झरे आणि निसर्गरम्य वातावरण त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाला आणखी सुंदर बनवते. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे दिसणारा ब्रह्मगिरी पर्वत या संपूर्ण क्षेत्राच्या आध्यात्मिक महत्त्वात भर घालतो. याच ब्रह्मगिरी पर्वताशी गोदावरी नदीच्या उगमाची पौराणिक कथा जोडलेली आहे. आध्यात्मिकता, इतिहास, प्राचीन वास्तुकला आणि सह्याद्रीचा सुंदर निसर्ग यांचा अद्भुत संगम म्हणजे त्र्यंबकेश्वर.
तुम्हालाही या पवित्र नगरीचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच त्र्यंबकेश्वरला भेट द्या. अशा सुंदर फूड आणि ट्रॅव्हल व्हिडिओसाठी MB9 फूड अँड ट्रॅव्हल टीव्हीला सबस्क्राईब करा. जय त्र्यंबकेश्वर. हर हर महादेव.